धन्यवाद सर. सर्व मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती करते आणि उपप्राचार्य डॉक्टर बी भोसले यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर MR पाटील सर यांचे स्वागत करावे. सर, मी आदरणीय डॉक्टर MR पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय श्री अभिमन्यूजी पवार सर यांचा शाल श्रीफळ सन्मानपत्र व बुके देऊन सत्कार करावा. आदरणीय श्री अभिमन्यूजी पवार हे भारतीय जनता पक्षाचे भारतीय राजकारणी आहेत व ते 14व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत व औसा तालुक्यातील आमदार आहेत. धन्यवाद सर. मी डॉक्टर रिया सोमवंशी सरांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे उपाध्यक्ष श्री LM पाटील सर यांचं स्वागत करावे. धन्यवाद सर. मी आदरणीय गाडगे सरांना विनंती करते की त्यांनी कॉलेजचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर विनय जाधव सर यांचा सत्कार करावा. मी संतोष कांबळे सरांना विनंती करते की त्यांनी कातळे सर यांचा सत्कार करावा. देशमुख सरांना विनंती करते की त्यांनी उपप्राचार्य डॉक्टर NS जुल्फे सर यांचा सत्कार करावा. डॉक्टर संजय क्षीरसागर सर यांना विनंती करते की त्यांनी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर कैलास जाधव सर यांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. जर तुम्ही स्वप्न बघू शकता तर ते तुम्ही पूर्ण देखील करू शकता आणि याप्रमाणे आपल्या कॉलेजचा प्रत्येक विद्यार्थी स्वप्न बघतो आणि तो पूर्ण होण्यासाठी प्रयत्नशील राहतो आणि यशस्वी होतो. तरी आजच्या कार्यक्रमाचे सविस्तर प्रास्ताविक सादर करण्यासाठी मी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर मिस्टर कैलास जाधव सर यांना विनंती करते. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर MR पाटील सर, अध्यक्ष रॉयल एज्युकेशन सोसायटी लातूर, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय आमदार श्री अभिमन्यू पवार साहेब, रॉयल एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष श्री LM पाटील सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VA जाधव सर, तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर NS जुल्फे सर,
तसेच या प्रसंगी विशेष उपस्थित असणारे कातळे सर, मी आणि या ज्यांच्यासाठी हा अभिनंदन सोहळा आयोजित केला आहे हे सर्वजण विप्रो व TCS या कंपनीत निवड झालेले सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक, आपल्या सर्वांचं मी या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत करतो. या शैक्षणिक वर्षाची सुरुवात म्हणजे शैक्षणिक वर्ष 2025 आणि 26 हे आपल्या महाविद्यालयाचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे. म्हणजेच महाविद्यालयाला 24 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि महाविद्यालय 25व्या वर्षात नुकतंच पदार्पण केलेलं आहे. आणि या हा रौप्य महोत्सवी वर्ष 24-25 हे शैक्षणिक वर्ष आम्ही विविध कार्यक्रम राबवून महाविद्यालयात साजरा करणार आहोत. आणि याची सुरुवात आपल्या सर्वांचे लाडके जे सामाजिक शैक्षणिक व जनहितासाठी विविध उपक्रम करतात असे आपले आमदार माननीय श्री अभिमन्यू पवार साहेबांच्या सुरुवात हा कार्यक्रम सुरुवात होतोय. म्हणजे या कार्यक्रमाने होते याचा आम्हाला मनस्वी आनंद होतोय. आमच्या महाविद्यालयातील या रौप्य महोत्सवी वर्षाचं जे युनिक अट्रॅक्शन जे आहे ते म्हणजे 2025 मध्ये पासआउट झालेले 255 विद्यार्थी हे विविध IT कंपन्यांमध्ये प्लेस झालेले आहेत. या 255 विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाची मान उंचावलेली आहे. त्यांनी महाविद्यालयाला एक अभिमानास्पद अशी गोष्ट या ठिकाणी दिलेली आहे. त्यांनी अथक प्रयत्न करून त्यांनी ही जॉब मिळवलेले आहेत आणि त्यामुळे आम्हाला त्यांचा या ठिकाणी अभिमान वाटतो आणि त्यांचं या ठिकाणी हे कौतुक करावं असं मला वाटतं. आणि हे कौतुक एका यशस्वी व्यक्तिमत्वाच्या हस्ते या ठिकाणी केलं जाणार आहे याचाही आम्हाला या ठिकाणी आनंद होतो आहे. सर, मला थोडक्यात या प्रसंगी महाविद्यालयाबद्दल माहिती द्यावीशी वाटते. महाविद्यालयाला 24 वर्ष पूर्ण झाली आणि ह्या 24 वर्षामध्ये अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे महाविद्यालयाला मान्यता 2000 मध्ये मिळाली आणि 2001 पासून महाविद्यालयामध्ये 2 UG अभ्यासक्रम व 2 PG अभ्यासक्रमापासून सुरुवात झाली आणि आज 2025-26 या शैक्षणिक वर्षामध्ये आज महाविद्यालयामध्ये 12 UG अभ्यासक्रम आणि 8 PG अभ्यासक्रम सध्या आहेत. म्हणजेच महाविद्यालयाने जे नवनवीन उपक्रम आहेत, नवनवीन टेक्नॉलॉजी आहे, ज्या विद्यार्थ्यांना जॉब मिळण्यासाठी आवश्यक असे अभ्यासक्रम आहेत ते अभ्यासक्रम या महाविद्यालयामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. ज्यामुळे या प्लेसमेंटमध्ये अशी अग्रगण्य वाढ होते, प्लेसमेंटमध्ये चांगली वाढ होत असताना दिसत आहे. नुकतेच विप्रो या कंपनीने आपल्यासोबत सामंजस्य करार केला आहे, कॉक्सीसोबत सामंजस्य करार केला आहे. सर, या ठिकाणी अजून सांगू इच्छितो, विप्रो ही मोठी इन्स्टिट्यूशन आहे, भारतातील लीडिंग IT कंपनी आहे. आपण छोटी इन्स्टिट्यूट मोठ्या इन्स्टिट्यूटकडे अप्रोच होत असते, परंतु ही पहिल्यांदा अशी बाब घडलेली आहे. विप्रो स्वतःहून त्यांनी आपल्याला सामंजस्य करार करण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला अप्रोच झालेला आहे आणि हे म्हणजे एक प्रकारे महाविद्यालयाचं एक यशच म्हणावं लागेल. आणि मी याला असं म्हणू इच्छितो की याच्या मागचं नेमकं कारण काय तर आपण सर्व विद्यार्थी दरवर्षी हे आपल्याला विप्रोने स्वतःहून अप्रोच का करावं. महाराष्ट्रातलं एक पहिलं कॉलेज आहे सर, ज्याला त्यांनी MOU साठी या ठिकाणी आमंत्रित केलं आणि 20 फेब्रुवारी 2025 रोजी चेअरमॅन सर आणि आम्ही विप्रोच्या कॅम्पसमध्ये जाऊन MOU म्हणजे सामंजस्य करार हा साईन केला आणि त्याचाच भाग म्हणून विप्रोने आमच्या महाविद्यालयातील 7 फॅकल्टी मेंबर्सना चेन्नई येथे विशेष ट्रेनिंग दिलंय. जे ट्रेनिंग येणाऱ्या बॅचेसमध्ये म्हणजे 2026 या बॅचच्या विद्यार्थ्यांना जॉब मिळण्यासाठी आवश्यक असं ट्रेनिंग असणार आहे आणि या ट्रेनिंगमधनं पुढं आणखी मोठ्या प्रमाणात जॉब उपलब्ध होणार आहेत याचा आम्हाला या ठिकाणी अभिमान वाटतो आहे. सर, विप्रोने आमची कॉक्सीटची निवड करण्यामागचे एकमेव कारण असं असावं की आपल्या महाविद्यालयाची संख्या आपले दरवर्षी 1000-1100 विद्यार्थी बाहेर पडतात, पासआउट होतात आणि यामधनं साधारणतः 100-200 विद्यार्थी तरी विप्रोमध्ये सर्वसाधारणपणे ॲव्हरेज जर काढलं तर हे विद्यार्थी विप्रोमध्ये लागतात आणि विप्रोमधनं MTech पूर्ण करतात. आणि आम्हाला माहिती आहे आमचे आतापर्यंत सुरुवातीच्या काळापासून ते आतापर्यंत विप्रोमध्ये आपले भरपूर सारे विद्यार्थी आहेत जे विप्रोमध्ये चांगल्या प्रकारचे काम करतात. त्यामुळे त्यांनी आपल्या महाविद्यालयाची निवड केलेली आहे आणि यामुळेच आपल्याला असं म्हणावं वाटेल की विप्रो आणि कॉक्सीट आता हे एकत्रितपणे जॉबसाठी काम करतील आणि यासाठी आम्ही सर्वजण आदरणीय डॉक्टर MR पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली
उपाध्यक्ष पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रोग्राम राबवत असतो. आज या वर्षाचं म्हणजे 2026 या बॅचसाठी येणाऱ्या बॅचेससाठी जर प्लेसमेंटसाठी काय करावं याचं नियोजन आराखडा सुद्धा आम्ही राबवलेला आहे आणि या अंतर्गत 7 वेगवेगळ्या बॅचेस करून 280 विद्यार्थ्यांना आम्ही विप्रोच्या बिल प्रोग्राममध्ये जॉब मिळण्यासाठी आम्ही तयार करत आहोत. सध्या हे ट्रेनिंग चालू आहे सर आणि या ट्रेनिंग नंतर पुढच्या 2026 मध्ये असाच एक चांगला आकडा येईल आणि हे 255 विद्यार्थी जे गेल्या वर्षीचे कंपन्यामध्ये लागलेले आहेत याच्यामध्ये आणखी भर पडणार आहे, कारण कॉग्निझंट ह्या नामांकित कंपन्याची इंटरव्ह्यू प्रोसेस चालू आहे. ती प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये 100 आणखी विद्यार्थी वाढतील, म्हणजे साधारणतः 350 विद्यार्थी 2025 बॅचमधनं आपले प्लेस झालेले असतील. या ठिकाणी उपस्थित पालकांचं मी अभिनंदन करतो की आपण आपल्या पाल्यांना अतिशय चांगलं एन्व्हायरमेंट दिलं आणि त्यातून पाल्यांनी आपल्या जे संगोपन केलं त्याचं एक चांगल्या प्रकारे नावारूपाला आपल्याला आलेलं आहे. त्याबद्दल आपलं अभिनंदन. या ठिकाणी उपस्थित विद्यार्थ्यांचंही अभिनंदन. आणि या ठिकाणी मी आपल्यामध्ये जास्त वेळ न घेता मी सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो आणि मी माझ्या मांडलेला देतो. धन्यवाद. अतिशय मोजक्या व सुंदर शब्दात कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केलेले आहे. मी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर M.R. पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी या प्रसंगी आपल्याला मार्गदर्शन करावे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय श्री अभिमन्यूजी पवार सर, आमदार औसा विधानसभा मतदारसंघ लातूर यांना विनंती करते की त्यांनी या प्रसंगी आपल्याला मार्गदर्शन करावे. ऑप्शिट कॉलेजच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे. आमच्यावर उपस्थित रॉयल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष आणि या संस्थेचे सर्व समाजसेवी आमचे स्नेही श्री M.R. पाटील सर, त्यांचे चिरंजीव नव्यानं त्या संस्थेचा कारभार पाहत असलेले पाटील, त्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर जाधव सर, KR जाधव सर, कातले, तुम्हाला सर्वांना एका शब्दात बांधणाऱ्या आमच्या सुषमा मुले, समोरील सगळे यशस्वी पालक, विद्यार्थी बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो, आजचा दिवस खऱ्या अर्थानं कॉलेजच्याही जीवनामध्ये आणि तुमच्याही जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा. कॉलेज तर आता एकदम 25वीत पदार्पण करते, अजून तरुण आहे. 24 वर्ष पूर्ण झाली. M.R. पाटलांचा जीवनप्रवास पाहिला तर ते शाहू कॉलेजची सेवा देत 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 त्यांना वाटलं की आपलंही काहीतरी असावं. स्वतःची संस्था काढली. एक सोपं नाही, अत्यंत चिकाटी, जिद्द, मेहनत, त्याग, परिश्रम या सगळ्याच्या जोरावर आज M.R. पाटील सर एका चांगल्या लेवलला आपल्या संस्थेला आणलेलं आहे. त्यामुळे मनातून पाटील सरांचं आपण सगळ्यांनी टाळ्यावर आणलेलं. एखादं रक्त लावणं, त्याला पाणी देणं, त्याला पाणी देणं आणि मोठ्या सर्वला अन्न त्याला फळ लागणे, आज खऱ्या अर्थानं फळ लागलेली आहे. त्याला कारण आहे विप्रोसारख्या कंपन्या, इतकी मोठी कंपनी विप्रो म्हणजे आधीच प्रेमचंदचं नाव विचारलं ऐकलं असेल. अजित प्रेमजी एक अत्यंत उंदामार सर्व आणि देशातल्या सगळ्या इतर उद्योगपतीपेक्षा वेगळा
आणि आलेले पैसे जवळपास 20-25-30% त्यांनी दानच करतात एज्युकेशन संस्थांना. बरोबर आहे ना? का दानशूर व्यक्ती, त्या व्यक्तीनं पाटील सरांचं काहीतरी बघितलं म्हणून डायरेक्ट ऑक्सिक सारख्या लातूरमध्ये रेमोड सारख्या एरियामध्ये असलेल्या ऑक्सिक कॉलेजबरोबर ते टायप करतात किंवा सामंजस्य करार करतात. म्हणजे खऱ्या अर्थानं लातूरच्या दृष्टीने ते ताजमानाची कॉलेज दृष्टी नाही, कॉलेज आहेच, आणि लातूरचा नागरिक म्हणून महामासाठी सर्वांसाठीच ही अत्यंत अभिमानाची अशी गोष्ट मी आणि त्याला मानतो. खरं म्हणजे मी सांगितलं होतं की दरवर्षी साधारण 250 ते 300 विद्यार्थी आपले प्लेस होतात. हे मोठ्या मोठ्या कॉलेजला जमत नाही, जे आपल्या लातूरच्या कॉलेजला जमत. त्यामुळे आम्ही मराठून पूर्ण सरांचं आहे, त्याची टीम पूर्ण आहे. सरांच्या यशामागे जी सगळी मंडळी आहे, ज्याचे टेक्निकल स्टाफ असेल, नॉन टेक्निकल स्टाफ असेल, बाकीचे सगळे लोक असतील, त्या सगळ्यांचं मनातून अभिनंदन करतो. आणि आता यावर्षी तर मला वाटतं 100 ना कॉग्निझन्सचा तुमचा येत राहिला आहे, तर यावर्षी 350 जवळपास प्लेसमेंट होणार आहे. म्हणजे जितक्या मोठ्या प्रमाणात प्लेसमेंट होणारी ही संस्था कुठल्या प्रकारचं काम करत असावं. कारण आता स्किलचा जमाना आहे. आता प्रायव्हेट सुद्धा म्हटलं सरांना की याची जी मंडळी, मी याच्याचा विद्यार्थी, माझं PG याच्यामध्ये झालेलं आहे, त्यामुळं माझं या कॉर्पोरेट क्षेत्राशी माझा संबंध चांगला आहे. याच्यावरचं म्हणणं आज असं आहे की आम्हाला थेरॅटिकलपेक्षा प्रॅक्टिकल महत्त्वाचं. ज्यावेळेस एखादा विद्यार्थी इंटरव्ह्यू फेस करतो किंवा फेस करतो, त्यावेळेस त्याला विचारणाऱ्या प्रश्नामध्ये 80% प्रश्नही प्रॅक्टिकल असतात, थेरॅटिकल कमी असतं. त्यामुळं आपल्या याच्याचं रहस्य काय आहे, तर आपल्या यशा इथं ऑफिसमध्ये स्किल्ड ट्रेनिंग मिळतं, स्किल मिळतं, आणि त्या आधारावर विद्यार्थी तो फेस करतो आणि पास होतो, म्हणून तो अशा मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये लागतो. म्हणून एक कॉलेजचं यश आहे. अशा अनेक कॉलेज मी बघितले, इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, पॉलिटेक्निक कॉलेज आहेत, काही नाही, पुस्तकाशिवाय काही नाही. लॅबमध्ये काय तर नावाला लॅब चुकली, जितकी लॅब चांगली, तितकी स्किल्ड ट्रेनिंग. म्हणजे आता बघा, एक तर अभिमानाची गोष्ट आहे की तुमच्या लोकांना विपणन चेन्नईला घेऊन गेलो, ते ट्रेन करताय, ते ट्रेन करून तुम्ही जे मार्गदर्शन करणार तुमच्या विद्यार्थ्यांना ट्रेन करणार. त्यामुळं स्किल्ड एम्प्लॉई त्या कंपनीला मिळतात, त्यांचा जबाबदारीमध्ये आहे. त्यांचं तिथे पहिल्या 9 महिने जाणार आहे, ते वाटतात त्यांची, म्हणून तुम्हाला प्लेसमेंट देतात, म्हणून तुम्हाला ट्रेनिंग देतात. कारण शेवटी त्यांनाही ते आपण नोकरी लागले कारण की आपण बघतो पहिले मॅनेजमेंट ट्रेनिंग होतो आपण, किंवा ट्रेनिंग म्हणून काम करतो पहिले 9 महिने 12 महिने, त्यानंतर पुन्हा प्रोबेशन असतं, त्यानंतर पुन्हा कन्फर्मेशन असतं. पण ट्रेनिंगचा काप त्यांनी हा टप्पाच तरी कापला तुम्हाला ट्रेनिंग देऊन. तुमचे विद्यार्थी ऑलरेडी ट्रेन होणार आणि डायरेक्ट तिथं आपण प्रोफेशनल जाणार, अशी पॉलिसी बहुतेक त्या पेपरची असावी असं मला वाटतंय. त्यामुळं तुमच्या कॉलेजने निवडलंय, म्हणून कॉलेजचंही अभिनंदन, तुमचंही अभिनंदन करतो. खरं म्हणजे याला अनेक विद्यार्थी आईवडिलांच्या जीवनामध्ये काय असतं, माझं लेकरू नोकरीला लागावं, सगळे हे आता पालक आलेले आहेत एकदम खुश आहे, त्यांच्या लेकराला नोकरी लागली. आता त्याला भाव येणार, कुठे सांगून येणार, कोणी करायचं काय वर्ष विचारणार, तेव्हा त्यांना आणखी मला तुम्ही आहे ना. खरं ना, शेवटी प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न काय असतं की माझी मुलं लागली जॉब लागली पाहिजे. आई वडील शिक्षण कॉलेजला मुलगा गेला, कारण 3-4 टप्पे जीवनामध्ये आहे. जन्मला टप्पा निघाला प्री प्रायमरीचा आमच्याकडे होता. आता आईला लेकरू लागली त्या टाकतील प्री प्रायमरी जा शाळेमध्ये, काय का नाही. आपल्याला 5वीला मला वाटतं 5व्या वर्षी आपल्याला काय पहिल्यांदा घालायचं पहिलीला, त्यावेळेस पाटी पेन्सिल असायची, वही तर आम्हाला 5वीला बंद मिळायची, वही पेन तर आम्हाला नव्हतंच आपल्याला ना, 5वीला होतं डायरेक्ट वही पेन. पण आता वही पेन पॅन्ट शर्ट बूट जन्माला लेकराला आहे, आम्हाला कॉलेजलाच प्रॉब्लेम निघाला, इतकं पुढे गेलो आपण. त्यामुळं विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये साधारण 4-5 टप्पे असतात. पहिला टप्पा प्राथमिक, नंतर माध्यमिक, उच्च माध्यमिक, नंतर ग्रॅज्युएशन, म्हणजे PG पाहिलं तर. परंतु जनरली ग्रॅज्युएट नंतर टेक्निकल जे विद्यार्थी असतात ते कुठला कुठं चिटकतात, जावे लागतात. पण आजच्या तारखेमध्ये मागच्या वर्षीचा सर्वे केला आपण, तर तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, इंजिनिअरिंगचे विद्यार्थी सुद्धा जवळपास 50% 60%च्या आसपास आजही बेकार आहे, आजही अनुभव आहे. ते 1800-2000 काम करायला तयार आहे. आता मी अनुभव माझ्याकडे अनेक विद्यार्थी रोज
कोण ना कोण येते साहेब, मी मेकॅनिकल केलंय, मी हे केलंय, मी ते केलंय, मला दुकान लावा. म्हणजे इतकी इकडं आपण काय म्हणतो बेकारी आहे. इकडे आपण दुसरीकडे पाहिलं तर अनेक कंपनीच्या वेबसाईटवरून बघा अनेक जागा रिकाम्या आहेत. कशामुळे घडतं? त्याला स्किल्ड एम्प्लॉय मिळत नाही आणि खऱ्या अर्थानं स्किल्ड एम्प्लॉय त्याचं काम टॉक्सिक करतंय. म्हणून मी टॉक्सिकचं नाव कुठल्या कुठे गेलं बघितलं ना आपण, किती पुढे चाललो आपण. तंत्रज्ञानाचा आपला रोजच्या जीवनाशी निगडीत आहे. मोबाईलशिवाय आपण 10 मिनिट राहू शकत नाही. झोपताना मोबाईल बघून झोपतो, उठल्या मोबाईल बघतो. उठायला पहाटे पुढे फिरायला जायचं असेल तर अलार्म लावतो, म्हणजे तंत्रज्ञान आहे ना. लगेच मोबाईल तंत्रज्ञान. झोपताना सुद्धा टीव्ही बघून झोपतो. आपल्या जीवनाशी पूर्णपणे निगडीत आपण तंत्रज्ञानाशी एकूण घालणं की पुढे गेलो, इतकं पुढे गेला तर आपण बघा. आता एका युद्ध म्हणलं की आपल्याला काय दिसायचं, 500, 1000, 2000 सैनिक रायफल घेऊन गेले, सीमेवर लढत आहेत, आहे का नाही. आता आपण आपलं बघितलं, आपण युद्ध झालेलं भारत पाकिस्तान युद्ध प्रभाव झालं, ऑपरेशन सिंधूर. एक माणूस गेला का आपला चुकून काय काय दिवस शहीद झाले असतील, पण एरवी एवढ्या मोठ्या युद्धामध्ये हजारो सैनिक मला युद्ध कसं चाललंय, टेक्नॉलॉजी युद्ध चाललंय. म्हणजे आपण एअर स्ट्राईक केला बालाकोट नंतर, डायरेक्ट आपले सैनिक 1500 किलोमीटर मध्ये जाऊन त्यांचं उद्ध्वस्त करून मागे पण आले. तुम्हाला खरंच सुद्धा लागलं नाही. परवा बघितलं आपण ब्रह्मोस पाठवलं, त्यांचे 12 तळ उद्ध्वस्त केले. त्यांचे ते काय म्हणतात आपण ड्रोन आले आपल्या डिफेन्स सिस्टममध्ये पाडून टाकले. म्हणजे काय झालं तुम्ही बघितलं आता, अमेरिकेने हल्ला केला इराणवरती. 11,000, 12,000, 18,000 किलोमीटर आत येऊन बंबारीकडे निघून गेले तंत्रज्ञान. ओसामा बिन लादेनला मारला बरोबर त्या घरी, ज्या घरात त्या घरी तंत्रज्ञान किती पुढे गेलेलं आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाशी जोडून घेण्याचं काम आजच्या भारतीय युगामध्ये जे तंत्रज्ञान वाढतंय किंवा तंत्रज्ञान आलेलं आहे, जे पुण्याच्या महाविद्यालयामध्ये जे तंत्रज्ञान आहे किंवा जी टेक्नॉलॉजी आहे, ती टेक्नॉलॉजी माझ्या लातूरच्या टॉक्सिकमध्ये आहे, याचा मला आनंद आणि अभिमान आहे. संपूर्ण डाटाबेस, डाटा सेंटर पीजी कोर्स आहे ग्रॅज्युएशनचा. डाटावर खूप डिपेंड आहे. आता सगळं आमचं इलेक्शन तर डाटावर सगळं. आता माझ्याकडे विचार केला तर माझ्या मतदारसंघामधल्या सगळ्याचे मोबाईल नंबर माझ्याकडे आहे. डाटा घेतला भाग मी तुझा विद्यार्थी असं मला जरी डिग्री नाही दिली तरी मी तुझा विद्यार्थीच नाही, कारण मी शिकत असतो. आणि माझं सगळं आव्हान हेच आहे की माणसांना आयुष्यभर शिकत आहे. तुम्ही जरी आज नोकरीला लागला त्यावर नाही, तुम्हाला पुढे नोकरीच्या पुढे अजून आहे, अजून तुमचं लग्न व्हायचं, तुम्हाला संसाराचे घ्यायचं, पुढे काय पुढे शिकायचं पण आहे. आणि अविरत शिकलं पाहिजे, कारण तुम्हाला पुढे प्रमोशन चान्सेस आहे. शिकायचं कशासाठी, आपण थांबायचं काही गरज नाही. पुढे कंपनीत आणखी मोठं व्हायचं. मी तर मॅनेजमेंटचा विद्यार्थी आहे. मी तर असं म्हणेन की बी एम्प्लॉयर नॉट अन एम्प्लॉय. तुम्ही नोकर होऊ नका, मला व्हायचा प्रयत्न करा. ठीक आहे, पण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण कुठं लागला, कुठं चिटकला, तिथला अनुभव घेऊन आपल्या लातूर सारख्या एरियामध्ये मी अक्षरशः MIDC करतोय. 250 एकरची MIDC आहे. तुम्हाला प्राधान्याचा प्लॉट देतो पाहिजे असेल तर तुम्ही या, उद्योग टाका आणि आपण उद्योगी व्हा आणि लोकांना रोजगार द्या. अशा पद्धतीचं तंत्रज्ञान. मी आता बोलून सरांना एक बोलता म्हटलं की एज्युकेशन हे जॉब ओरिएंटेड नाही पाहिजे, तर स्किल ओरिएंटेड आणि एम्प्लॉयर बनवण्याचं एज्युकेशन असलं पाहिजे. थेरटिकल क्लर्क बनवायचे एज्युकेशन काय कामाचं नाही. आणि अनेक ठिकाणी बघतो आपण क्लर्कच्या नोकऱ्याला एक जागा निघाली तर 1 लाखाची. इकडे अशी परिस्थिती आहे आणि इकडे स्किल एम्प्लॉय मिळत नाही ही परिस्थिती. त्यामुळे तुम्ही सगळं करत असताना आपण स्किल ओरिएंटेड शिक्षण द्यायचा याचा आनंद आहे. पण आज विप्रो असतील किंवा कॉम्प्युटर असतील, आणखी कंपन्या असतील तुमच्याकडे, त्यासाठी आपण प्लेसमेंट करताय. पण पुढे चालून माझ्या विद्यार्थ्याने काही कंपनी काढली असं मला ऐकायला मिळालं तर सर मला अजून आनंद वाटेल. इतकंच या निमित्तानं बोलतो, आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. मला या चांगल्या कार्यक्रमाला बोलवलं आणि खरं म्हणजे सिल्वर जुबली या कार्यक्रमाची 24 वर्ष झाल्यानंतर 25व्या वर्षी ती सुरुवात माझ्या उपस्थितीमध्ये होते आहे, याचाही मला या निमित्तानं आनंद आहे. यासाठी पूर्ण टीमचं मी आभार मानतो.
जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सरांनी अतिशय सुंदर मानवी शब्दामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आहे आणि सर म्हणाले त्याप्रमाणे उद्योगाकडे नक्कीच आमचे विद्यार्थी वळतील. मी आदरणीय डॉक्टर M.R. पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी या प्रसंगी आपले मार्गदर्शन करावे. ह्या विविध कार्यक्रमास प्रमुखपणे म्हणून उपस्थित त्याच्यावरती सन्माननीय आमदार पवारसाहेब अतिशय कमी विनंती करूनही त्यांनी मान्य केली. एवढ्या दिवसापूर्वी विनंती केली कारण तसं आवश्यक होतं आणि या कार्यक्रमास उपस्थित सगळे ठाकरे साहेब प्राचार्य प्रिन्सिपल डॉक्टर N.S. जुल्बे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक कैलास जाधव आणि आमचे सगळे सहकारी, त्यांचं सिलेक्शन झालं आहे असे सर्व विद्यार्थी, त्यांचे सन्मान्य बंधू भगिनींनो, मी फारसं दीर्घ भाषण करू शकत नाही, करणार नाही. फक्त पवार साहेबांना, आमदार साहेबांनाही सांगू इच्छितो की आमचा जो अनुभव आहे आमचा शिक्षणाचा मागच्या 55 वर्षापासूनचा, त्यामध्ये असं लक्षात आलं की ट्रॅडिशनल कोर्सेस, कन्व्हेन्शनल कोर्सेस आहेत, त्यातून जॉब्स मिळू शकत नाही आणि बेकारी वाटते, प्रचंड बेकार वाटते. बेकारी आणि गरिबी रिलेटेड हा जुनाट रोग आहे आमच्या मागे लागलेला, तर दूर झाला पाहिजे ह्या विचाराला मी आणि आमचे सहकारी 2000च्या सुमारास निवड कॉलेजचा प्रश्न होता. इथे शाहू कॉलेजमध्ये करता येणं शक्य होतं, पण तिथे पूर्ण स्वातंत्र्य नव्हतं आणि पण आणि सध्या नागपूरमधलं वातावरण 11वी-12वी शिवाय कुठे बघायला तयार. आम्ही कुणाशी स्पर्धा केली नाही. आम्हाला असं वाटतं की जॉब ओरिएंटेड कोर्सेस असले पाहिजे, आपण म्हणाला तसं करिअर ओरिएंटेड असे कार्यक्रम म्हणून आपण हे 2001 मध्ये मान्यता घेतली. 2001 ह्या वर्षी कॉलेज सुरू झालं, हे 200 संख्येनं सुरू झालं ना. आता आपल्याला माहिती आहे की संख्याच्या स्किल बेस्ड एज्युकेशन हे अतिशय आवश्यक आहे. नंतर स्किल एनहान्समेंट आणि अपस्किलिंग वगैरे म्हणजे जास्तीत जास्त जॉब ऑपॉर्च्युनिटीज आमच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हायला ह्या हेतून आपण हे असेच कार्यक्रम केले, सुरू केले. आणि IT कोर्सेस, IT फील्ड हे जे नुकतं सुरू झालेलं होतं आधी आम्हाला माहिती नाही, पण ह्या कंपन्यामध्ये भरपूर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये भरपूर जॉबला वाव आहे. लक्षात आल्यानंतर आपण नसं करायला सुरू. आणि पहिली बॅच आपल्या कॉलेजमध्ये ACCS ना BCS या नावाने ते 2004 वर्षी बाहेर पडली आणि तेव्हापासून त्यांचं एक मार्गदर्शन मिळायला प्रायव्हेट लिमिटेड की या स्किल 20 स्किल्स असलेले लोक शॉर्ट केले म्हणजे ट्रेनिंग आहे. पुण्याचा सर्व वापरून त्यांचा ट्रेनर वापरून टीचर वापरून आपण ट्रेनिंग दिली 2 वर्ष 2004 आणि 5 आणि त्यांना इमिजिएट एम्प्लॉयमेंट मिळाली, प्रमोशन मिळाली. आमचा उत्साह मल्टिप्लाय होऊन गेला. आणखी 2 वर्षांनी त्यांनी सांगितले S-400 ॲडमिनिस्ट्रेशनची लोकांचा शॉर्ट केले, कशी ट्रेनिंग द्या, कसं ट्रेनिंग दिलं. त्या ट्रेनिंगमधून 8 लोक त्यावर नोकरीला मिळाले. आणि असं लक्षात आलं की आपल्याला हे कसं मार्गदर्शन असेल तर आपल्याला जॉब्स मिळू शकतात, आपल्या विद्यार्थ्यांना जॉब्स मिळू शकतात. ही परंपरा कायम राहिली 2008 पर्यंत. 2008ला एक पहिला माहिती पुन्हा मला पाठ करता आला, तो सिम्पेल कंपनी आपली इथे कॅम्पसवर कॅम्पस सेंटरसाठी आहे आणि तेव्हापासून एक पालकापर्यंतची माहिती गेली की ही कंपनी आहे आणि ती चालू आहे. आता ही पद्धत थोडीशी बंद झाली आहे की व्हर्च्युअल किंवा ऑनलाईन इंटरव्ह्यू येतात आणि हा कमी एस टी समोर बोलवतात. हे सगळ्यात असे जॉब्स आधी सिंगल डिजिटमध्ये होते, मिळत होते दरवर्षी, डबल डिजिटमध्ये गेले त्यानंतर आणि त्यानंतर आता 3 डिजिट्समध्ये आम्ही काम करतो. 4 डिजिट्समध्ये गौपती म्हणून माहिती आहे 4 डिजिट्समध्ये जात आहे.
व 30मध्ये जर आपण जाऊ शकतो तर आपलं प्लेसमेंट रेशो बऱ्यापैकी. दुसरा कार्यक्रम आपण आपल्या हस्ते झाला, सुभाषते झाला, लिटरली सुभाषते झाला. या सगळ्यांच्या लिहायची पद्धत सुभाषते सुरुवात. तर आमचे बहुतेक सगळ्यांचे हक्क सुरू नसतात. आपले हक्क आपल्याला सुभाषते हे झालेले आहे, त्याबद्दल आपल्याला मनातून धन्यवाद अंतरणापासून धन्यवाद. ही विप्रो कंपनीसोबत यावर्षी टायप झालं, यामध्ये झाला हे सांगितलं आमच्या सरना. मलाही थोडंसं आश्चर्य वाटलं, पण खूप संख्या विप्रो मिळते आमच्याकडे. विप्रो कंपनीमध्ये जेव्हा प्रत्यक्ष गेलो तेव्हा आम्हालाही थोडंसं बरं वाटलं, कारण अनेक विद्यार्थी थांबून नमस्कार करून थोडं आशीर्वाद घेऊन तिकडे गेले त्यांच्या देखत. त्याने खूप वाटलं. तो अतिशय आनंदाचा क्षण होता. छोट्यामध्ये कसला आनंद आम्हाला मिळाला. यावर्षीची संख्या तशी बरी आहे, पण या पुढे ही संख्या खूप जास्त असू शकते. त्याप्रमाणे आमचं सगळं घडलं तर 400-500 मुलं पुढच्या वर्षी आरामात आणि एका वेळेस 70 करणे शक्य. मागच्या वेळेस 160-70 मुलांचा सत्कार केला. त्याच्या पालकासहीच्या हॉलमध्ये मावून यापेक्षा मोठा हॉल आमच्याकडे नाही आणि समाजही वाटत नाही. हे आहे तेवढ्यामध्ये आम्ही समाधानी आहोत. तर तो सत्कार त्या विद्यापीठाचे झाला. नंतर 87 मुलांची दुसरी बॅच आली, मुलं आली आणि पहिल्या मुलांना या सत्कारापर्यंत थांबू शकत नाही, म्हणून लवकर करणं गरजेचं होतं. आपल्याला एक कमी होता विशेष स्रोत मला वाटतो सोमवारी, त्यामुळे आपल्याला थोडा त्रास दिला. त्यावेळेला हे विप्रोमध्ये सिलेक्ट झालेली जी मुलं 23 मुलं विप्रोमध्ये सिलेक्ट झाली. त्यांचा वैशिष्ट्य असं एका स्कीम खाली WIL वर्क इंटिग्रेटेड लर्निंग विप्रो ही एक फॅसिलिटी देते. ते काम करत ते शिकता येतं आणि प्रत्येक मुलांना PG करायचं असतं त्यांना, कारण तो डोक्यात बसलेलं मूळ आहे. PG केलं म्हणजे जास्त ज्ञान मिळतं, जास्त पगार मिळतो असते. अलीकडे फ्रेश ग्रॅज्युएट्स 3 इयर्स ग्रॅज्युएशन त्यांना फ्रेश आहे. तर त्या मुलांना PGची फॅसिलिटी द्यावी म्हणून त्यांनी 2 संस्थांसोबत करावे. फिक्स केल्याने आणि VIP वेगळो ह्या नावाजलेल्या संस्था सध्या विद्यापीठे त्यांच्यातर्फे फ्रीमध्ये आपल्या मुलांचं एम टेक 4 वर्षात 15, 17, 21, 21 याप्रमाणे पगार होतात आणि नंतर मग त्यांचं बाजार मूल्य खूप वाढतं, वर्ष वाढतं, योग्यता वाढते आणि मग त्याच्या पॅकेजमध्ये रूपांतर होतं. 7 लाख 10 लाख असे अनेक विद्यार्थी आमचे असतात की ज्यांचं पॅकेज 30-35 लाखपासून 75 लाखापर्यंत. आम्हाला आश्चर्य वाटतं. आम्हाला आपण या कार्यक्रमाला सहज हो म्हणून खूप आनंद वाटला. आपण प्रत्येक वेळेस आमच्या लोकांना मदत करता. मी स्वतः मंत्रालयामध्ये पण आता सगळे लोक ट्रेन झाले आणि ते सांगतात की स्वतःहून सर मदत करतात. आम्हाला बरं वाटतं. त्याबद्दल मी तुम्हाला आभार म्हणून भागणार नाही. काय काय करू नका, फक्त ते रुग्णाची परत करू शकत हे चांगलं काम आहे. सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो, पालकांचं अभिनंदन करतो आणि अशा घटनेमुळं एक टर्निंग पॉईंट फॅमिलीला फॅमिलीचं मी अनेकदा विद्यार्थ्यासोबत मीटिंग घेत असताना हे बरोबर होतं की आपण जर विद्यार्थ्यांनी मनावर घेतलं आणि पालकाशी करार केला, मोकळं बोललं की 3 वर्ष मला सपोर्ट करा, 3 वर्षात तुम्हाला मी जॉब घेतो आणि तुमचा चार्ज घेतो, तुमचं सगळं अडचणी दूर करतो, तुमचे प्रश्न दूर करतो, तर आत्महत्या होण्याची ते सांगताना अनेकदा मी स्वतः भावना मुलगा एक शिकत नाही, मुली लग्नाला आलेले नापिक वगैरे ह्या सगळ्या कारणामुळे शेतकऱ्यांची आत्महत्या होतात.
आमचं म्हणणं असं आहे की उलटच शिकली, चांगलं कारभारमध्ये नोकरी मिळवली, हे सगळे प्रश्न टळतात, सगळ्या अडचणी दूर होतात. आपण म्हणाल तसं आपलं काहीतरी असावं, काही असं केलेलं नाही. एक आयडिओलॉजी त्याला आपण डॉक्टरीन ह्या वापरतात की शिक्षणामुळं माणसं सध्या समजदार, सुद्धा सामाजिक बांधिलकी पाळणारे, शासनात आणणारे निर्माण होतो, हवं ही अपेक्षा आहे. परंतु माझ्यासारख्याचं म्हणणं असं होतं की जर त्या फिनान्शियल सिक्युरिटी नसेल, रेग्युलर इन्कम नसेल, ॲश्युअर्ड इन्कम नसेल, तर मग मात्र काही माणूस सुशिक्षित राहू शकत नाही, सभ्य राहू शकत नाही. त्याला पोट भरण्यासाठी आपला आणि इतरांचं वाईट मार्गाकडे वळावं लागतं. पण हे अशा ह्या कामामधून मुलांना जॉब्स मिळवून देण्याच्या कामामधून, जॉब मिळवण्याचे मार्ग दाखवल्यामुळं आमचं काही नुकसान होते, उलट विद्यार्थ्यांचा फायदा होतो. यापेक्षा परत एकदा सर्वांचे स्वागत करून मी माझी जागा येतो. धन्यवाद. अतिशय सुंदर शब्दामध्ये आपल्या सर्वांचं मार्गदर्शन केलं आहे. खरं तर कॉक्सिट कॉलेज यावर्षी रौप्य महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण केलं आहे आणि 2001 साली लावलेलं कॉक्सिट हे छोटंसं रोपटं आज याचं वृक्षामध्ये रूपांतर झालं आहे. आणि याचं श्रेय अर्थातच अध्यक्ष आदरणीय डॉक्टर हेमंत पाटील सर यांना जातं. आता तो क्षण आला ज्याची सर्व विद्यार्थी वाट पाहत आहेत. शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील अंतिम वर्षातील विद्यार्थी ज्यांची निवड TCS इग्नाइट अँड स्मार्ट हायरिंग व विप्रो वेल्थ या कंपन्यांमध्ये झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी व त्यांचा सत्कार करण्यासाठी सत्कार आपण करणार आहोत. तरी मी मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार करावा. सर्वप्रथम डिजिटाईल या कंपनीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सत्कारासाठी आमंत्रित करते. गोविंद अमोलपुरी याचं सिलेक्शन डिजिटाईल कंपनीमध्ये झाले आहे. त्याचबरोबर क्षीरसागर समर्थ विनोद विद्यार्थ्यांनी कृपया लवकरात लवकर त्यांच्याकडे यायचं आहे. गोविंद अमोल पुरी, क्षीरसागर समर्थ विनोद, शहाजादे आफ्ताब, शिंदे निखिल नीलकंठ, मनशेट्टे निकिता शिंदे. अष्टापुरी निखिल संजय, भांडे ऋतुजा, भोसले ऐश्वर्या, भोसले अमृता आणि चांबले रोहिणी यांनी लवकरात लवकर मंचाकडे यायचं आहे. मनशेट्टे निकिता, अश्विनी निखिल, भांडे ऋतुजा, भोसले ऐश्वर्या, भोसले अमृता, चांबले रोहिणी 5-5च्या ग्रुपमध्ये विद्यार्थ्यांनी यायचं आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गडगडाट चालेल. जे विद्यार्थी नाही आहेत त्यांनी पालकांना येण्यास काही हरकत नाही. पुढील 5 विद्यार्थी सुजाता देशमुख, श्रुती, गौरशंक वैष्णवी, गायकवाड प्राची आणि गायकवाड सागर.